हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवणार आहे मुरमुऱ्याचा चिवडा. तर मी ते मुरमुरे घेतलेले आहेत आणि 1 वाटी हे मका पोहे घेतलेले आहेत आणि मी हे मका पोहे तळून घेणार आहे. आणि चिवड्याला लागणारं साहित्य इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे बारीक करून, 20 ते 25 मी लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि कढीपत्ता. मी तेल टाकून घेते याच्यामध्ये, शेंगदाणे टाकून घेते. मी आता हे शेंगदाणे तळून घेते. चांगले तळून घ्यायचे शेंगदाणे. मी शेंगदाणे काढून घेते. मी खोबरं तळून घेते. आता मी खोबरं पण काढून घेते. जास्त जर करपल्यावर थोडी करू लागते. मी लसूण घालते याच्यामध्ये, हे पण फ्राय करून घेणार आहे. लसूणमुळे चिवडा खूप खमंग लागतो. मग हे तळून घ्यायचे. इथे मी तळलेला लसूण पण काढून घेते. कढीपत्ता टाकून घेते त्याच्यामध्ये. कढीपत्ता वाळलेलाच आहे माझ्याकडे. मी मका पोहे पण फ्राय करून घेते. ह्याच्यामध्ये तेल टाकलं नाही, जास्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि मस्त फ्राय झालेले आहेत. आता मी काढून घेते. मी ह्याच्यामध्ये हे मुरमुरे टाकून घेणार आहे. फिरून घ्यायचा. आता मी तळून घेतलेले मी कढईमध्ये घालणार आहे. कढई छोटी आहेमुळे आता मी घालून घेते. आता मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून घेतलेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.